नमस्कार मित्रांनो, मधून ट्रॅक्टर घेण्यासाठी तुम्हाला थेट 1,25,000 रुपयापर्यंत अनुदान मिळते. पण बहुतेक शेतकरी अर्ज करताना अशी चूक करतात की त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो. आज मी तुम्हाला मोबाईलवरून 100% बरोबर ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर किंवा गुगलमध्ये ओपन करून घ्यायचे व त्यामध्ये फार्मर असे सर्च करायचे. मित्रांनो, या ठिकाणी आपण फार्मर टाकून घेत आहे. फार्मर टाकल्यानंतर जी पहिली अधिकृत वेबसाईट येईल तिच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक करायचे. अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर जे 2 पॉपअप येईल ते वाचून घ्यायचे व त्याला ओके करून घ्यायचे. त्यानंतर शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID टाकून घ्यायची. मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे फार्मर ID कशी चेक करायची, तर तो व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, आपण फार्मर ID टाकून घेत आहे. फार्मर ID म्हणजे शेतकरी ID. फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा ह्या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, जो आपण फार्मर ID लॉगिन लिंक जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपण OTP टाकून घेत आहे. OTP टाकल्यानंतर OTP तपासा या बटनावर क्लिक करायचे. यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाचे DBT पोर्टल ओपन होईल मित्रांनो, लॉगिन होईल. या ठिकाणी लॉगिन झालेलं आहे. यामध्ये वैयक्तिक तपशीलमध्ये जर तुमचे प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल तर ते पहिल्यांदा 100% कंप्लीट करून घ्या. आपले या ठिकाणी 100% कंप्लीट आहे. त्यापुढे आपल्याला ट्रॅक्टरसाठी अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा. त्यापुढे कृषी यांत्रिकीकरण ह्या पहिलं ऑप्शन आहे, त्याच्यासमोर बाबी निवडा येथे क्लिक करा. त्यामध्ये मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावर क्लिक करा. तपशील मध्ये त्यानंतर दुसरा ऑप्शन तपशील ऑप्शनला दाबा मित्रांनो. त्यामध्ये ट्रॅक्टर हे ऑप्शन निवडा. त्यामध्ये सुट्ट ट्रॅक्टर हे ऑप्शन दिसत आहे, ते निवडून घ्या. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडामध्ये हे ऑप्शन दाबा. यामध्ये 4WD आणि 2WD म्हणजे 4WD म्हणजे इंजिनची पॉवर 4 चाकांना मिळते, 2WD म्हणजे इंजिनची पॉवर 2 चाकांना मिळते. तर या ठिकाणी आपण 4WD निवडत आहे. HP श्रेणी निवडामध्ये त्या पुढच्या ऑप्शनमध्ये निवडून घ्या मित्रांनो. त्यामध्ये 20 PTO HP पर्यंत 20 ते 40 PTO HP पेक्षा जास्त, 40-50 PTO HP पेक्षा जास्त व 50 PTO HP पेक्षा जास्त. त्यामध्ये आपल्याला जे HPचं ट्रॅक्टर घ्यायचं आहे ते निवडून घ्या. आपण 20 ते 40 HPचं निवडलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. व त्यानंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजार खरेदी करणार नाही याला टिक मार्क करून जतन करा हे ऑप्शन दाबून घ्यायचं आहे मित्रांनो. पण आपल्याला ह्या ठिकाणी 2WD हे ट्रॅक्टर निवडायचं आहे. HP श्रेणीमध्ये आपल्याला किती HPचा निवडायचा ते निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी 40 ते 50 PTO HP निवडत आहे. त्यानंतर खाली टिक मार्क करून घ्यायची, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजार खरेदी करणार नाही हे ऑप्शन निवडून
जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे. जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला अजून जर अर्ज करायचे असेल आणखी घटकासाठी तर येस करायचे, नसेल करायचे अर्ज तर नो करायचे. या ठिकाणी आपण नो करून घेत आहे. आपल्याला इतर घटकासाठी अर्ज करायचे नाही. त्यापुढे अर्ज सबमिट करण्यासाठी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल, त्याला ओके करून घ्यायचे वाचून व पहा या बटनावर क्लिक करायचे. पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज दिसेल, तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेअंतर्गत सर्व अटी शर्ती सूचना लागू राहतील याला टिक मार्क करून घ्यायची व अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायची. मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी अर्ज केलेला असेल इतर घटकासाठी तर तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल, पेमेंट करण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही नसेल केलेलं तर तुम्हाला पेमेंट करावे लागेल मित्रांनो, ₹23.60. मित्रांनो, या ठिकाणी आपण पेमेंटची प्रोसेस दाखवत आहे. टिक मार्क करून पे ॲप्लिकेशन फीस या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, जिथं अर्ज सादर करा हे बटन येत होतं तिथं पेमेंट जरी नसेल तुम्ही अर्ज यावर्षी केलेलं तर पे ॲप्लिकेशन फीस हे बटन दिसेल. त्यानंतर मेक पेमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मेक पेमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात सोपी पेमेंटची पद्धत म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज ॲप्लिकेशन नंबर ते सर्व दाखवेल अर्जाचे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचे दाखवत आहे मित्रांनो ₹23.60. यानंतर पे बाय QR कोड ह्या ऑप्शनवर क्लिक करा व शो QR कोडवर क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या मोबाईलवरून स्कॅन करून घ्यायचं आहे पेमेंट किंवा याचा स्क्रीनशॉट काढून फोनपेमधून स्कॅन करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण पेमेंट केलेलं आहे. स्कॅन केल्यानंतर जिथं आपली पेमेंट प्रिंट दाखवेल मित्रांनो व ॲप्लिकेशन नंबर दाखवेल, आपला अर्ज यशस्वीपणे सबमिट झालेला आहे असं दाखवेल व इथं प्रिंट डाउनलोड करू शकता. मित्रांनो, प्रिंट या बटनावर क्लिक करायचे व आपल्या मोबाईलमध्ये प्रिंट डाउनलोड होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रोसेस कशी करायची. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.